कोण बोलतोय? कोण बोलतोय? अरे बा दलिंदर बोकाच्या नाचक्यात वडाच्या बाईचा आवाज काढून बोलणार आहेस ना तू? तुझी अवलाद नीट बोल ना. नीटच बोलालोय की, शिव्या कोणाला द्यायलेस? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, अंजली ठोंबरेनं आपल्याला लय त्रास दिलेला आहे. मग त्या त्रासाचा आपण सूड उगवण्यासाठी आज मी वेगळा आवाज काढणार आहे, नवीन नंबरवरून फसवणार आहे. आता मी फक्त सापसापच बोलत जातोय, मी आगाऊ काहीच बोलत नाही. तर अंजली ठोंबरे मला कशा शिव्या टाकताय तुम्ही फक्त बघा, कारण मला माहीतच आहे आपण जर प्रँक कॉल किंवा आपण जर कॉल त्यांना केला आणि जरा थोडं नॉर्मली काय तर बोललं तर ती डायरेक्ट शिव्या टाकतात, हे मला पण माहिती आहे. पण प्रँक कॉल करणाऱ्यांनी, मी पण प्रँक कॉल करतो आणि त्या पण प्रँक कॉलच करतात, पण प्रँक कॉल करणाऱ्यांनी रागावरती कंट्रोल ठेवलं पाहिजे. आणि कुठल्या पण समोरच्या व्यक्तीने जर कॉल केला तर शिव्या घाळ न केलं पाहिजे. जसं बोलतोय तसं त्याला आपण बोललो पाहिजे, किंवा लयच राग आला तर डायरेक्ट फोन कट करून दिला पाहिजे. पण आता अंजली ठोंबरे कशा बोलतायत तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही कुठल्या तालुक्यातून. चला, ज्यादा वेळ वाया न घालवता आपण अंजली ठोंबरे यांना प्रँक कॉल टाकूयात. हॅलो हॅलो. हॅलो, हा कोण? कोण बोलतोय? कोण पाहिजे? तू कोण आहे? हा? तू कोण आहे? तुम्ही फोन केलाय मला विचारताय का तू कोण आहे? नाही नाही, तू कोण आहे? कोण बोलताय? तुला कोण पाहिजे? अहो तुम्ही मला कॉल केलाय, कोण बोलते? तू कोण आहे? मी कोण आहे? मी बाई आहे. कोण आहे? कसली? हा? कसली? कोण बोलतंय? कोण पाहिजे? अहो तुम्ही फोन केलाय, कोण पाहिजे? तुम्हाला कुठे लावायचंय फोन? मला कुठंच नाही, कानाला लावायचा आहे. कुठे लावायचंय? कानाला. काय लावायचं माणूस आहे का? मी मला कोण बोलतंय? हे कुणाला बाहुळट म्हणते? तू बाहुळट आहे. काय? तू बाहुळट असशील. तुला सांगू का कोण लावायचंय ती? फोन ठेव का कोणाला? फोन करतोय ती करतोय सण मला विचारतोय तू कोण आहे आणि ही कोण आहे? ठेवीत नाव काय करणार आहे तू? कोण बोलताय तुम्ही? मी नीट तुम्हाला काही विचारते, तुम्ही कोण बोलताय? कोण बोलताय म्हणजे माहित नाही काय तुला? नाही म्हणून विचारलं कोण बोलताय? कोण बोलतोय? हा? कोण बोलतोय? अरे बा दलिंदर बोकाच्या नाचक्यात वडाच्या बाईचा आवाज काढून बोलणार आहेस ना तू? तुझी अवलाद नीट बोल ना. मग नीटच बोलालोय की, शिव्या कोणाला द्यायलेस? मग सांगते ना मग नीट बायांचा कोण पोरगा इतका पोरगी मला ती नीट सांगा अगोदर. तुला कोण वाटतंय? पोरीचा आवाज काढून बोलतोय कोण आणि मला कोण वाटतंय का? माझा आवाज अडकत येतोय. हो, हा बर बोला ना, काय काम होतं? कोणाचं? तुझं की काय काम आहे? फोन तू केलाय मला. तिथं येऊन दोन कानाखाली वाजवीन आता तुझ्या. नीट तुझ्या डोळ्यात आहे काय? डोळ्यात आहे भीतीला बांधले का काय? नीट बघ ना फोन. काय तू काय लय कोणाला? तू काय लय मोठी कलेक्टर गेली काय? होय, कलेक्टर असो नाही तर मी ऐका नाही का गरीब घराण्यात शेताची बिचारी नसतो ते. तू फोन केलाय तर वर मला म्हणते कोणी फोन केलाय? आणि मोठी बोकाचं कोणी करतं? ए शिव्या देऊ नको. काय मग काय देऊ? काय देणार तू आता? कोण बोलतोय? कोण पाहिजे? पाहिजे कोण म्हणजे फोन तुम्ही केलाय कोण पाहिजे? तुम्हाला कोण पाहिजे? बया, त्या अंजली ठोंबरेच आहे का? हो, हा मीच बोलते. मग बोला की तुमचं थोबाडच काय बोलत गुंतलेलं का काय इतक्या वाढ विचारायला? मग ते मावा खाल्ल्यामुळं बोलता येत नाही आम्हाला. तू काय मावा बी खातीस का काय नाही जाणार आधी? ए बाई, मी बाई नाही, पुरुष आहे. मग असला कसला बाईच्या अवलादीतला बाईचा आवाज आहे? बोला मग कोण बोलतोय? काय काय करणार आहे तू? अरे पण तुला असलं नाही का बाईच्या आवाजात असा कसा आवाज आहे? तुझा पळस काढलेला का नाही जन्मतानी डॉक्टरने? माझा आवाजच असा आहे, त्याला मी काय करणार? तर काय कशाला फोन केलाय? कशाला नाही, जेवण केलं काय विचारायचं होतं. तू कोण विचारणार मला जेवण केलं का काय
केलं का? अग खेळवणे हा? चेष्टा करली काय माझी? काय जेव चालले का बोलताय तोंडात नावात निघा नका बोल ना पटकीने काम आहे बाबा मला कोण बोलतंय चेष्टा करली का? नाही नाही चेष्टा नाही करत. मग कोण बोलते तू? आज आता सांगितलं ना अंजली ठोंबरे म्हणून. कुठे गेले खायला? काय खायला कुठे गेले म्हणलं? खायला कुठं नाही माझ्या घरीच आहे आणि कुठं जायची हॉटेलला. का तू पैसे पाठवतोय का तुझा बाप मला पैसे पाठवतोय हॉटेलला जायला? येणार का तो? अंबानीची पोरगी नाही मी तेवढी मोठी तर नाही हॉटेलला जाऊन खायला. येणार का तुला जेवण खाऊ घालतो? काय जेवण खाऊ घालतो येणार का तो? तुझ्या बरं जेवण खायला अरे तुझ्या तोंडात निघणार नावाच निघा नाही मला तू जेवाय घालायचं का? तू कामाचं बोल फालतू वेळ मला करू नको माझा टाइम वेस्ट करू नको माझं इथं दिवाळी करायचं काम चाललंय. बाया राग राग का करताय हो? मग इथं काय तू येणार आहे का काय तुझी आई पाठवणार आहे मला इथं लाडू बिडू करू लागायला? मी येऊ का? कोण बोलतंय या? मी येऊ का तुमच्या जवळ लाडू करायला? काय मी येऊ का लाडू करायला तुमच्या जवळ? माझ्या जवळ लाडू करायला नको नको माझी मठ्ठा आहे तिथं सासू आई बी माझी. बर कोणाची काय काम होतं कोण आहे या? माणूस आहे. अरे माणूस आहे पण कोण बोलते मी तुम्हाला नीट विचारते मला काम आहे या कोण बोलतोय? अंजली बोलते. अंजली नाव आहे का? हा मग बोला की कुठून बोलताय? स्वर्गातनं. काय आडमोड भोकाचे माणूस इकडनं आलाय कुणीकडचं. हॅलो हा बोला ना कोण बोलताय? का बोलू? की तू काय लय मोठी कलेक्टर लागून गेली काय तुला बोलायला? पैसे दे माझं हॉटेलची उधारी. हॉटेलची उधारी दे माझी. तू कोण बोलतोय ते आधी मला नीट सांगलंय मस्तीला येऊ नकोस. तुझी हॉटेलची उधारी काढते मग तुझी हॉटेल काय ती उधारी काय? तू कोण बोलतोय सांग मला पैसे. नाही काय करणार तुम्ही? मला येण्यात नका काढू तू. हा कोण आहे ओळखलं तर नाव सांगा. नाही मला माहिती कोण बोलतोय मग मी विचारते काय तुला येणं मध्ये विचारते का कोण बोलतोय ती? सांगा की हो. काय सांगू? नाव माझं. काय अंजली नाव आहे का? बया अंजली नाही हो. गुटखा खाल्ल्यामुळे बोलता येत नाही हो आपल्याला. मग ठेव की ते बिचारे हे नुसतं नालायक तोंडाचं. फोन ठेव तू. तू ठेव ना मी फोन केला तू ठेव. ठेव फोन. फोन बिन काय करू नकोस मला. नालायक तोंडाचं. तुला नंबर कोणी धावणे दिलाय माझा? काय झाल्या कुणीकडचं? फोन ठेव तू. फोन बिन काय करू नकोस. आणि मोठं पुऱ्याचा तू कसला? तर मित्रांनो अंजली ताई म्हणजेच अंजली ठोंबरे सुद्धा प्रँक कॉल करतात बरं का. प्रँक कॉल कसा करायचा असतो? प्रँक कॉल असा करायचा असतो. माझा नंबर त्यांच्याकडे आवाज बिवाज समजा ओळखत होत्या पण मी थोडा आता आवाज दाबून काढला आणि आरुतुरूची भाषा केली म्हणजे त्याने आपल्याला ओळखलं नाही. तर प्रँक कॉल असा करायचा असते. प्रत्येक प्रँक कॉलमध्ये शिव्याघाळ किंवा भांडणं असलं तसलं न करता कुठला प्रँक कॉल साधा सिंपल एकदम पण करून टाकायचा असते. तर असो मी जर नाव सांगितलं असतं तर आमचं पहिलेपासून अगोदरच भांडण आहे आणि भांडण असल्यामुळं तिनं मला लई शिव्या दिल्या असत्या मग तर राईचा पर्वत केला असता. त्याच्यामुळे ही नंबर नवीन आहे. अंजली ताईकडं नंबर नाही आणि आपण डायरेक्ट खवळण्यासाठी फोन केला बरं का. कारण मला अगोदर त्यांनी खूप त्रास दिलेला आहे. मग त्या त्रासाचा सूड उगवण्यासाठी मी पण लई त्रास देत असतो. भयानक त्रास देत असतो. नवीन नंबरवरनं कॉल कर, व्हिडिओ कॉलच कर, रात्री 12-1ला कॉल कर म्हणजे असलीच चाळं मी करीत असतो आता ह्या नवीन नंबरवरून. त्याच्यामुळं मला त्रास दिलेला सूड मी उगवणार 100%. ही फिक्स आहे त्यात काय वादच नाही. तर मित्रांनो प्रँक कॉल कसा वाटला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि अंजली ताईला पण हा प्रँक कॉल जेव्हा समजेल तेव्हा ती पण लय हसल आणि राईचा पर्वत करून माझ्यासोबत लगेच भांडण करेल बरं का. माझ्यासोबत आवाज वेगळाच काढलाच, नवीन नंबरवरूनच फोन केलास, तू आरतुरच मला बोललास, तुझा काय संबंध असं तसं होणार आहे म्हणजे पुढचं होणार मला दिसतंय साफ.
काय काय होतं आहे. त्याच्यामुळं असू द्या. बाय द वे मी काय त्यांना रिप्लाय देणार नाही. त्यांची जशी असेल तशी इच्छा असेल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.